हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही योगा सेशन ठेवलेला आहे. 21 जून हा योगा डे आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. तर सर्वांनी योगा करा, हेल्दी राहा, करो योगा, रहो तंदुरुस्त. तर चला, आज मी योगा सेशन ठेवलेला आहे माझ्या टेरेसवरती. कारण 21 जूनला मला एका स्कूलमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. तर 21 जूनला आमचं करणं होणार नाही आहे, म्हणून आज आम्ही ठेवलेलं आहे योगा सेशन. तर माझ्या योगाच्या बऱ्याच स्टुडंट येणार आहेत, काही ऑनलाईन काही ऑफलाईन. तर आज मी आमचा हा योगाचा सेशन पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि नंतर आम्ही योगाच्या स्टुडंटसाठी काय करणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चलो. तर आता योगाच्या स्टुडंटसुद्धा यायला सुरुवात होईल. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी 7:30चं योगा सेशन ठेवलेलं आहे. तर चला, आता स्टुडंट यायला सुरुवात झाली आहे, तर मी तुम्हाला त्यांना पण दाखवते. तर स्टुडंटसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. तर माझी फ्रेंड आहे लीना. कोण कोण आले? हाय भार्गवी. हॅलो. हाय. तर चला, स्टुडंट यायला सुरुवात झाली आहे. तर आम्ही आता इथे योगाचं सेशन घेणार आहे. तर तुमच्याबरोबर जेवढा सेशन शेअर करता येईल तेवढा करणार आहे. तर चला, आता सेशनलाच भेटूया. घ्या श्वास. Side, breathing. 1, 9, 10. रिलॅक्स. इकडे शोल्डरकडे घ्यायचं आहे. लेफ्ट हँड राइट शोल्डरकडे घ्यायचं आहे. लेफ्ट हँड राइट शोल्डर के और लेना है. 1, 2, हाताचं कन्फ्यूज होतं 3, सगळ्यांना. 4. मॅम आले तर हो गया. 5, 6, 7, 8, 9. सगळ्यांनी पोट आत घ्या. 10. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. चला, उठून उभं राहायचं. ताडासनाचा अभ्यास करायचा. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही पाय एकमेकाला जॉईन टाकू. 6, 7, 8. पोटात घ्यायचं सगळ्यांनी. 9, 10. एक्झेल. रिलॅक्स. 1, 2, 3, 4, 5, 6. मागे कमरेला हात लावायचा आहे सगळ्यांनी. अर्धचंद्रासन करायचं आहे. श्वास भरायचा आहे. मागे जायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. लेफ्ट हँड मागून पुढे आणि खाली वाकायचं सगळ्यांनी. गुडघ्यामधून. चला, खाली वाकायचं. योगा. मागचं पाय खाली. हे खाली अजून. हे खाली. व्हेरी गुड. 1. हात समोर. हात बघा माझा. 2, 3. गरुडासनाचा अभ्यास करतोय आपण. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर आत्ताच वॉर्मअप झालेला आहे. काही स्टँडिंग एक्सरसाइज सुद्धा झालेल्या आहेत. आणि आता अप्पर बॉडी स्ट्रेचिंग झाल्यानंतर आपण करणार आहोत सूर्यनमस्कार. तर रोज 15 सूर्यनमस्कार आणि काही मेंबर्स 21 सूर्यनमस्कारसुद्धा घालतात. एकदम मस्त. सूर्यनमस्काराने आपली बॉडी एकदम स्ट्रॉंग होते आणि एकदम आपण वजनसुद्धा लवकर कमी करू शकतो सूर्यनमस्कारामुळे. आणि आता काही वेगवेगळे एक्सरसाइजसुद्धा पुढे आम्ही करतो आहे. तर यामध्ये आम्ही काठीच्या एक्सरसाइज आज करायच्या ठरवल्या आहेत. क्लासमध्ये रोज वेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज घेतल्या जातात. जसं की बॉल एक्सरसाइज, काठीच्या एक्सरसाइज, चेअर एक्सरसाइज, सोबत 2 मेंबर्स एकत्र येऊन बॉल एक्सरसाइज, वेगवेगळ्या एक्सरसाइज, स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेतल्या जातात. तर तुम्हाला जर माझ्याकडे योगा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मी इथे स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्यावरती कॉल करू शकता आणि आमच्या ऑनलाईन ऑफलाईन सेशनला तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता मी काही सिटिंग आसनं करायला सुरुवात केली आहे. तर गोमुखासनाचा अभ्यास आपण या ठिकाणी आणि त्यानंतर वक्रासनाचा अभ्यास केलेला आहे. भरपूर आसनं घेतलेली आहेत, पण सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही. हात आणि पाय पोटात
पोटासाठी इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी महत्त्वाची एक्सरसाइज आहे. स्टमक के लिए इम्पॉर्टंट है. उत्तान पाद हस्तासन, एक पाद पवन मुक्तासन. क्लासमधील काही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर हे आहे पोटावरचं परिवर्तित नौकासन, एकपाद नौकासन आणि भरपूर काही आसनं आम्ही केलेली आहेत. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तर आता करूयात प्राणायाम. बीच केंद्रित करना है. एक केंद्र बिंदु, एक पॉइंट लेना है, उसके ऊपर पूरा ध्यान केंद्रित करना है. शांत शांत और एकदम रिलैक्स. खुद को स्ट्रेस मुक्त और तान मुक्त करना है. ध्यान मूलम गुरोर्मूर्ति, पूजा मूलम गुरोर्पदम, मंत्र मूलम गुरोर्वाक्य, मोक्ष मूलम गुरोर्पदम. पूर्ण क्लास झाल्यानंतर आम्ही केल्या आहेत म्युझिक एक्सरसाइज आणि खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं, मस्त वाटलं. तर दुपारी आम्ही भरपूर एन्जॉय करणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता भेटूयात दुपारीच काही वेळानंतर. तर मी आज घरी काही मेनू बनवणार आहे, तर बघूयात. हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मॉर्निंगलाच आपण घेतलेला आहे योगा सेशन. योगा डे बद्दल ॲडव्हान्समध्येच आम्ही योगा सेशन घेतलेला आहे, कारण काही स्कूलमध्ये वगैरे मला चीफ गेस्ट आणि त्याचबरोबर तिथे योगा सेशन घ्यायला सुद्धा बोलवलेलं आहे. तर 2 स्कूलमध्ये मला जाण्याची संधी ह्यावेळेस भेटलेली आहे, तर मी तिथे जाणार आहे. म्हणून आम्ही 2 दिवस आधीच योगा सेशन सुद्धा घेतलेलं आहे आमच्या स्टुडंटचं. आणि त्याचबरोबर आम्ही योगाची पार्टी ठेवलेली आहे आज स्टुडंटसाठी. तर सगळ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार आहेत, तर भेटूयात त्या आल्यावरतीच. तर मी 3:30 ते 4:45च्या दरम्यान मैत्रिणी येतील असं माझा अंदाज आहे. 3:30चा टाइम दिलाय, पण माहिती नाही आता त्या 3:30ला येतात की 4:45ला येतात. तर भेटूया तेव्हाच. तो चलो, फर्स्ट स्टूडेंट आई है मेरी प्राची गंगापुर से. हेलो चलो, वेलकम उज्ज्वला. वैशाली करवा. हाय. चलो, अभी मेहमान भी एक दूसरे को मिलेंगे. तर आणखीन भरपूर योगिनी येणं बाकी आहे. तोपर्यंत रील्स वगैरे याबद्दल गप्पा चाललेल्या आहेत आणि ऑनलाईन काही मेंबर्स आले त्यांच्याबरोबर वेगळ्याच गप्पा रंगलेल्या आहेत. तर चला आता कोण येते पाहू. चलो, आज काय ब्लॅक डे का? वाव, ते पण ब्लॅक. वहिनी आल्यात. हाय. तर फ्रेंड्स, अजून सगळ्या मैत्रिणी आलेल्या नाही आहेत. योगिनी आता येत आहेत आणखीन. तर तोपर्यंत आम्ही रील सर्च करतोय, कारण की इंस्टाग्रामवर आम्हाला काही रील पोस्ट करायच्या आहेत. तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला ह्या रील्स पाहायला भेटतील. तर नैना विश्वासराव या नावाने माझं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, तर त्यावरती तुम्ही नक्की सर्च करू शकता. त्याचंही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवणार आहे. तर मनीषा माझी फ्रेंड आहे योगिनी, तर तीसुद्धा आलेली आहे. तोपर्यंत आमचं चाललेलं आहे रील कशी बनवायची याची प्रॅक्टिस, आणि ती झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये सेलिब्रेशनसाठी. हॅपी योगा डे. थँक्यू. सगळ्यांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही ॲडव्हान्स मध्ये योगा डे आज करतोय, कारण की पुढे काही 2 दिवस फंक्शन असल्यामुळे. तर सगळ्यांना थँक्यू माझ्याकडून. माझ्या योगाच्या सगळ्या स्टुडंट आहेत. खूप छान वाटलं. ह्या माझ्या ननंद आहेत, त्या सुद्धा योग टीचर आहेत. तर आम्ही खूप छान योगा रोज करतो. तुम्ही पण करा अशी आमची इच्छा आहे. तर उद्याचा आणि परवाचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर चला आता आम्ही पुढे काय काय सेलिब्रेशन करतोय ते नक्की तुम्ही पुढे पहा. चलो. थँक्यू. योगा डेला सुट्टी होईल.
योगा डेला सुट्टी नाहीये. संध्याकाळी 5:30 वाजता मी क्लास ठेवलेला आहे. योगा डेला फक्त शवासनच आम्ही जवळजवळ 22 ते 23 मेंबर्स आहोत आणि सगळे आता आलेले नाहीत. काही सकाळी सेशनसाठी आलेले, त्या वर्किंग असल्यामुळे त्या सेलिब्रेशनला आल्या नाहीत आणि काहींना सकाळी जमलं नाही म्हणून त्या आत्ता आलेल्या आहेत. आज योगा दिनाच्या माझ्याकडनं शुभेच्छा. नैनानी आज योगा दिनानिमित्त जे आपल्याला इथे सर्वांना बोलवलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी नैनाचे धन्यवाद मानते. आणि योगामुळे मला जो काही फायदा झाला मी तुम्हाला इथे व्यक्त करणार आहे माझे मनोगत. तर योगा लावायचं सगळ्यात पहिलं माझं कारण म्हणजे वजन कमी करायचं. कारण की माझं ज्ञान जिथपर्यंत मला माहिती होतं योगा लावला की आपलं वजन कमी होईल. आणि वजन कमी करण्याचा हेतू आहे की आपल्याला सगळ्या टाईपचे कपडे घालता यावे. हे माझंच नाही, सगळ्या स्त्रीचं असतं, माझं पण आहे. आणि अगदी 60 वर्ष वय जरी झालं तरी पण त्या स्त्रीची इच्छा असते की माझं शरीर कमी दिसावं आणि मग मला सगळ्या टाईपचे कपडे घालता यावे. त्यामागचा माझा हेतू होता. पण मी जसं जसं योगा करत गेले तसं माझ्या लक्षात आलं की योगा केल्यामुळे फक्त आपले शरीर म्हणजे वजनच कमी होतं असं नाही, तर आपल्या भावनिक आणि मानसिक बदल सुद्धा आपल्या याच्यात होत असतो. आणि तो मी अनुभवलेला आहे. आता शारीरिक बदल हा कसा पटकन आपल्या लक्षात येतो कारण की आपली मैत्रीण आपल्याला सांगते की अगं तुझं वजन कमी झालं, ते आपण लगेच आरशात निरीक्षण करतो आणि म्हणतो अरे खरंच माझं वजन कमी झालं. पण आपल्या योगामुळे आपल्या मनात आणि बुद्धीत जो बदल होतो तो कोणी आपल्याला सांगणार नाही, तो फक्त आपल्याला कळतो. आणि त्याचं निरीक्षण आपण केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण त्याचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला ते जाणवेल की योगा केल्यामुळे फक्त शारीरिक बदल नाही तर मानसिक आणि भावनिक बदल जे होतं आणि ते बदल आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना म्हणेन की योगा प्रत्येकाने करायला पाहिजे. फक्त वजन कमी करायचं हे तुम्ही योगा न करता आपल्या शरीरात शारीरिक मानसिक बुद्धी जे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे हे बदल होण्यासाठी म्हणजे आंतरिक बदलासाठी सुद्धा योगा करायला पाहिजे. तर टीचर बद्दल बोलायचं झालं तर योगा टीचरचे सगळ्यांना अनुभव आहे. ते सगळ्या टाईपचा योगा घेतात ते आणि त्याच्यात आपल्याला सर्वांना काय चांगलं वाटतं ते सगळेजण सांगतात. पण मला टीचर एक गोष्ट जास्त करून आढळून आली की ती योगा घेत असताना बघा तुम्ही शारीरिक मानसिक आणि भावनिक सुद्धा आपल्यासोबत कनेक्ट असते. आणि हीच गोष्ट आपण जर घरी योगा करायचं ठरवलं ना अर्धा तास यातच विचार करण्यात जातो. याच्यानंतर काय आसन घेऊ, हे चांगलं की ते चांगलं की हे असं करण्यातच आपण वेळ राहतो. पण ती योगा करताना तुम्ही बघा ती बिलकुल कन्फ्युजन नसते तिचं. ती कधीच म्हणत नाही अगं आता कोणतं आसन घेऊ मला आठवत नाही. हे तिचं विशेष आहे. म्हणजे ती पूर्ण तन मन आणि शरीराने आपल्यासोबत योगा करत असते. ते मला योगा टीचर आपल्याला भेटले त्याबद्दल मी देवाचे पण आभार मानते. माझे नमस्कार, मी कल्पना रवींद्र बनसोड. तर जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर योगाचा जो प्रवास आहे म्हणजे योगाबद्दल मी अगोदरही खूप वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं. पण प्रत्यक्ष योगाचा प्रवास सुरू झाला तर तो नैना मॅडम सोबत. तर त्यांनी अगदी हक्काने मला रागून नाही वहिनी तुम्ही सकाळी उठल्याच पाहिजे इथपासून त्या मला 5:30 वाजल्यापासून कॉल करून उठून योगा करून घेतात. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. टीचर तुम्हाला स्वतःहून फॉलो बॅक घेऊन तुम्हाला एवढं करणार नाही. तर त्या एवढं म्हणजे स्वतः सगळ्यांच्या काळजीने कॉल करून उठवतात. आणि मला तर अगदी हक्काने रागून नाही वहिनी तुम्ही उद्या योगा केलाच पाहिजे मला हे चालणार नाही असं म्हणून अगदी एखाद्या शिक्षक आणि विद्यार्थ्याचं जसं असतं. तर मैत्रीण जरी असली तरी पण त्या मला योगाच्या बाबतीत त्या माझ्या टीचर आहेत आणि मलाही खूप चांगला अनुभव आलेला आहे. तर योगा म्हणजे फक्त आपलं फिजिकल डेव्हलपमेंट नसून फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल तर ह्या तिन्ही डेव्हलपमेंट आपल्या योगाने होतात. बॉडीमध्ये जे चेंजेस होतात तर मला बॅक पेनचा त्रास होत होता. तर 1 महिन्यामध्येच माझा बॅक पेनचा त्रासही खूप कमी झाला. तर त्याबद्दल मी नैना मॅडमचे खूप खूप आभार मानते. आणि अशा योग टीचर सगळ्यांना जर भेटल्या तर सगळा देश मिळून ते योगा करायला चालू करेल. तर असेच सगळे टीचर घडो. नंतर नैनाची क्लासेसची मला तिने सांगितलं मग मी स्टार्ट केले. माय गॉड फर्स्ट डे पासून मला अफेक्ट झाला. फर्स्ट डे पासून मी त्यानंतर इतक्या लोकांना सांगितलं आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही बिनधास्त जा माझ्या याच्यावर जा की तुम्हाला फर्स्ट 2 days मध्येच तुम्हाला लक्षात येईल की योगा आपल्याला करायला पाहिजे. आणि माझा नीमध्ये इश्यू होता तर मला पूर्ण महिन्यात जवळजवळ 90% माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि आतापर्यंत टचवूड की मला तो आलेला नाहीये.
ऍक्च्युली तिने मला म्हणजे सांगितलं होतं की प्रवासातून मी आले आणि मी आता काहीच करू शकत नाही, मला उभं राहता येत नाही. मी तिला म्हटलं नाही, तू योगा बंद नको करू, तू कर. तिला सांगितलं तू कर. आणि मी तिच्याबरोबर नीच्या सगळ्या एक्सरसाइज घेतल्या. अगदी 10 दिवसातच तिला पूर्ण रिझल्ट आला. आणि ती म्हटली मी रिव्ह्यू टाकणार आहे, खूप मोठा रिव्ह्यू टाकणार आहे तुला, पण नंतर टाकेल. पण असं करता करता राहून गेलं आणि फायनली ती आज इथे आली आणि तिने हे सगळं सांगितलं. आणि मेन म्हणजे कसं आहे, कोणी आपल्याला ती प्रोफेशनल नाही वाटली मला, की अगदी काळजीने म्हणजे मेसेज टाकणं. जसं तुम्ही सांगितलं की बाबा कोणी टीचर आपल्याला फॉलोअप नाही घेऊ शकत, अर्ली इन द मॉर्निंग कॉल करा, हे करा, तर सगळं एक फॅमिली वातावरण वाटतं ऑनलाईन करून सुद्धा मला. तर असं काही नाही आहे जो लोकांचा गैरसमज आहे की ऑनलाईन योगा होत नाही. नैनाला म्हणजे मोबाईलमध्ये पण दिसतो तुझा हात असा आहे, तुझा हात तसा आहे, हे खूप विशेष आहे. आणि सगळ्यांचं ती मॅनेज करते एवढ्या लोकांचा. तर जे ऑनलाईन बद्दल ज्यांना काही प्रॉब्लेम असं वाटत असेल की ऑनलाईन करायचा नाही करायचा, तर मी सांगते ऑनलाईन तुम्ही योगा करा. फर्स्ट 2 days तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला एकदम खात्री की हो आम्ही करू शकतो, चांगलं करू शकतो. बस अजून काही सांगू इच्छिते, अजून खूप काही आहे पण शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. ओके, थँक्यू. आणि थँक्यू नेना इथे इन्व्हाइट केलं सो मच. आणि सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटलं, आपलं असं वाटतं. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. जो करील योग त्याचे होतील दूर रोग. आणि मी जेव्हा एकाच कॉलनीत राहतो, जाता येतं आमची बऱ्याचदा भेट होते आणि तिचं नेहमी एकच सांगणं असतं, लीना कधी जॉईन करते. मला तर शाळा सगळं घर कंटाळाच येतो. मोस्टली खूप कंटाळलेली असते मी, की तो त्या संध्याकाळचा योग करणं म्हणजे मला खूप कंटाळा याचा. पण ती सतत लीना जॉईन कर, लीना जॉईन कर सतत फोन करत होती मला. मागे 1-2दा मी जॉईनही केलं होतं, पण मग तिचा परत मध्ये आमचा ब्रेक झाला आणि आता परत नवीन जर्नी आमची सुरू झाली. तर मी नैनाबद्दल बोलायचं झालं तर मला तारे जमीन पण म्हणले निकुम सरच लक्षात येतात. एखाद्या विद्यार्थ्याला कसं मी नीट करेन आणि आता ती एखाद्या विद्यार्थ्याला असं डोक्यात घेऊन त्यांच्यावर बरोबर काम करत असते, तसंच ती करते. आणि रोज मला उशीर झाला 5 मिनिटं तरी ती फोन करून म्हणते लीना अजून तू आली नाही. म्हणजे ही जी आहे एखाद्या विद्यार्थ्यामागे शिक्षकांनी जसं लागून त्याला एका उच्च पातळीवर नेण्याचं काम करतो, तसंच ती आपल्या सगळ्यांना करते. त्यासाठी तिला या योग दिनाची मी खूप खूप शुभेच्छा देते. साक्षी माझी फ्रेंड आहे. तर काय झालं, मी एक ब्युटिशियन म्हणून काम करते, म्हणजे ब्युटिशियन म्हणून पण मी काय काय गोष्टी करत असते. तर ती माझ्या पार्लरच्या काही कामासाठी माझ्याकडे आली होती, ॲब्रोज वगैरे करायला. आणि सहज योगाचं आमचं बोलणं झालं आणि मी सांगितलं, तिने मला विचारलं तू काय करते. तर मी म्हटलं मी योगा करते. ऍक्च्युली तिच्यापासून माझ्या योगाची शी इज माय फर्स्ट स्टुडंट, म्हणून तिला मी आज इथे बोलवलंय. आता काही कारणास्तव वेळ भेटत नाही म्हणून ती सध्या येत नाही, पण ती नक्की जॉईन होईल पुढे पण ती आता तिचं काही मनोगत आहे माझ्याबद्दल, ती व्यक्त करेल आम्ही कसं भेटलो काय ते, आणि ती सांगेल तुम्हाला. माझं नाव साक्षी कुलकर्णी. म्हणजे मला वाटतं की प्रत्येक स्टुडंट माझ्या समोर मला इफेक्ट झाला पण मला काही पर्सनल कारणामुळे मी येऊ नाही शकत बुवा, त्यामुळे मला खंड पडला. पण मी लवकरच जॉईन होईल, तुम्हाला आपण परत खूप मज्जा मस्ती करू. काय नाही मॅडम. तर सगळ्या योगिनींना धन्यवाद. आज सगळ्या इथे आल्या माझ्या म्हणजे म्हणण्यावरून किंवा सांगण्यावरून. तरी पण 5 ते 6 जणी आज येऊ शकले नाहीत, पण त्यांना सुद्धा योगा दिनाच्या मी शुभेच्छा देते. आणि आपला क्लास कसा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. रोज काहीतरी नवीन असतं. एकच प्रकार आपल्या क्लासमध्ये कधीच होत नाही. रोज काहीतरी नवीन न्यू तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर सगळ्या मैत्रिणींनी रोज योगा करा, स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. तुम्हा सगळ्यांना एकदा योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही माझं इतकं कौतुक केलं त्याबद्दलही धन्यवाद. आणि तुम्हाला इतके सगळे फायदे झाले हे सगळं ऐकून मला खूप छान वाटलं. आणि मी कॉल करते तर मला कधी कधी वाटायचं की मी डिस्टर्ब करते की काय समोरच्याला, किंवा एखादे मी खूपच मागे लागले की काय, असं मला वाटायचं. पण असं नाहीये असं मला आज कळालं की त्यांची काळजी मोठी मी करते हे त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. तर त्याबद्दल मला खूप छान वाटलं. थँक्यू सगळ्यांना. तर चला आता पुढचा प्रोग्राम आपण कंटिन्यू करू. तर छान सेलिब्रेशन झालं आहे आणि आता स्नॅक्स टाईम झाला आहे. आता आम्ही स्नॅक्स एन्जॉय करणार आहे. स्वीट म्हणून केक, मनीषाने केक आणलेला आहे, तर फुल एन्जॉय करणार आहे. तर आमचं गडबडीमध्ये आमचं ठरलं होतं 4 वाजता सेलिब्रेशन करणार आणि तेव्हा व्हिडिओ कॉल करणार ऑनलाईन मेंबर्सला, पण आम्ही विसरलो किंवा घाई गडबडीत राहून गेलं असं म्हटलं तरी चालेल. पण शेवटी 5:30 वाजता त्यांचा स्वतः कॉल आला. जवळजवळ 10 ते 12 मेंबर्स आहेत ते आम्हाला जॉईन झाले असते,
पण ज्यांना आठवण झाली त्यांनी मात्र आम्हाला कॉल केला आणि तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप मस्त. तर फ्रेंड्स, सगळ्या मैत्रिणी गेलेल्या आहेत आणि आज ऋतुजा सुद्धा मला आजच जॉईन झालेली आहे आमच्या योगाच्या क्लासला. तर मस्त आमची पार्टी झाली. मजा आली ना? मजा आली, खूप मजा आली. हां, खूप मस्त मजा केली आम्ही आणि सगळ्यांनी माझ्याबद्दल खूप छान कौतुक केलं. मला खूप छान वाटलं. तर सगळ्यांना योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा 21 जूनला नाही तर रोज योगा करा आणि स्वस्थ राहा, आनंदी राहा. थँक्यू. बाय बाय.